आपल्याला कितपर्यंत त्रास द्यायचा. मायबापाची लगेचच भावना नसती पांडू भाऊ आपल्याला त्रास देण्याकरता. अरे आपण किती त्रास देतो त्यांना. हो जन्मल्यापासून, हो जन्मल्यापासून तर त्यांना अग्नी डाग देऊपर्यंत आपला त्रासच आहे महाराज. त्यांना आपलं सुख नाही महाराज. अरे कुठला बाप असाय, इथं बसलेले सगळे बाप आहेत, कुठला बाप असाय त्याला वाटतं माझ्या मुलाचं वाटोळं व्हावं. कुठला बाप असाय त्याला त्याची इच्छा काहीच नाही महाराज. अरे तुम्हाला 20,000 रुपये जर पगार असेल, ऐका जरा मंत्र जरा घरी घेऊन जा. महाराष्ट्र ऐकतोय युट्यूबच्या माध्यमातून, ऐका जरा. आपल्याला जर 20,000 रुपये जर पगार असेल तर त्या 20,000 1000 रुपये तुम्ही बापाच्या हातामध्ये द्या प्रत्येक पगार झाल्याच्या नंतर. आणि त्या बापाच्या हातात दिल्याच्या नंतर आपला बाप गावात छाती ठोकून सांगत असतो, माझा मुलगा 20,000 रुपये पगार आहे, पण त्या 20,000 एकही रुपये खर्चत नाही, पठ्ठ्याच्या हातामध्ये देतो. अरे आपल्या 1000 रुपयाने जर आपल्या बापाचं काळीच जर मोठं होत असेल तर आपण 1000 रुपयाची काय किंमत ठेवली पाहिजे. ऐका माझ्या दादांनो, हो आई वडिलाची इच्छा नसते. आणि तो श्रावणाला सांगितलं, अरे श्रावणा सकाळी 12 वाजता तहान लागली होती ना रे, सकाळी 12 वाजता तहान लागली होती. हो आता इच्छा नाही तुला त्रास देण्याची, एक काम कर, पाणी पिल्याशिवाय जगत नाही रे बाबा. म्हणून बाळ श्रावण झारी घेऊन निघाला, ती घागर घेऊन निघाला. परिणाम असा झाला, एक तलाव त्याला भेटला, त्या तलावामध्ये त्याने ती झारी बुडवली, ती घागर बुडवली. बुडवल्याच्या नंतर गडगड 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 आवाज झाला. आवाज झाल्याच्या नंतर त्याच झाडावर तिथंच दशरथ नावाचा राजा भात्यातून बाण काढून तो बाणात साठून बसलेलाच होता महाराज. तो वाटच बघत होता. त्याला कुणीतरी सांगितलं होतं, अरे हिंस पशु पक्षी जर मारले तर तुला पुत्र संतती योग प्राप्त होईल, तुम्हाला मुलं बाळ होतील असं सांगितलं होतं. जसा घागरीचा आवाज झाला की नाही तसा बाण भात्यातून काढला, तसा श्रावणाकडे बाण सोडला. आणि बाण सोडल्याच्या नंतर श्रावणाच्या मुखातून शब्द निघला. जसा बाण सोडला की नाही तसा बाण त्या श्रावणाच्या छातीमध्ये लागला. जसा छातीमध्ये बाण लागला की नाही तसा त्या श्रावणाच्या मुखातून शब्द निघले, आई बाबा असा शब्द निघला. आणि शब्द निघल्याच्या नंतर दशरथ राजा झाडावरून खाली उतरला. खाली उतरल्याच्या नंतर दशरथ राजाने बघितलं, अरे हा कोणी पशु पक्षी नसेल तर मानवाची हत्या माझ्या हातून झाली. दशरथ राजा होता महाराज, सामान्य राजा होता का महाराज. त्या दशरथ राजाच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. खरं सांगू, राजा तो खरा आहे ज्याला प्रजा पाहिल्याच्या नंतर त्याच्या डोळ्यामधून अश्रू येतात, त्याला राजा म्हणायचं महाराज. अरे प्रजाच्या डोळ्यामध्ये जर अश्रू असतील, प्रजेच्या डोळ्यामध्ये जर अश्रू असतील आणि राजा जर हसत असेल तो राजा नाही महाराज, तो हैवान आहे महाराज. अरे माझा शेतकरी जर दुःखामध्ये असेल, माझा शेतकरी जर दुःखामध्ये असेल आणि जर राजा हसत असेल तर तो राजा नाही महाराज, तो राजा नाही, तो हैवान आहे महाराज, तो रावण आहे महाराज, तो राक्षस आहे महाराज, तो राक्षसी वृत्तीचा आहे महाराज. राजा त्याला म्हणायचं ज्याला प्रजा पाहिल्याच्या नंतर ज्याच्या डोळ्यामधून अश्रू येतात. राजाने विचारलं, का रे बाळा कुठून आला होतास. त्याने सांगितलं, कोण आहेस तू, कुठून आला होतास, कशा करता आला होतास. रावणाने सांगितलं, हे बघा मी माझ्या आंधळ्या मायबापाला घेऊन काशी विश्वेश्वराची यात्रा करण्याकरता निघालेलो आहे. माझ्या आंधळे मायबाप सकाळी तहान लागली होती रे त्यांना राजा, सकाळी तहान लागली होती. ते श्रावणही विचारतो, कोण आहेस तू. म्हणले, मी दशरथ राजा आहे. अरे दशरथा, अरे इंद्र दरबारामध्ये तुझं किती वजन आहे. इंद्राच्या दरबारामध्ये जर युद्ध करायचं असेल तर असं सांगतात, तुझी मदत घेतल्याशिवाय युद्ध होत नाही. अरे दशरथा, तो आंधळ्या मायबापाचं लेकरू काठी हरपली रे. एक काम कर दशरथा, एक काम कर, हे पाणी घे. माझे आंधळे मायबाप सकाळी 12 वाजता तहान लागली रे, रात्रीचे 8 वाजले, त्यांनी म्हटले नाही श्रावणा मला त्रास होईल म्हणून. एक काम कर, एवढी झारी घेऊन जा, मी मृत्यू मानणार आहे, मी परमार्थिक आहे, मला माहित आहे तुझ्याच हाताने माझा मृत्यू असेल, माझं मरण इथं असेल. असं बोलून देह ठेवला. परिणाम असा झाला, तो दशरथ राजा ती घागर घेऊन श्रावण बाळाच्या आईवडिलाच्या जवळ आल्याच्या नंतर, श्रावण बाळाच्या आईवडिलाच्या जवळ आल्याच्या नंतर श्रावण बाळाच्या आईवडिलांना म्हटला, घ्या पाणी. काय म्हटला, घ्या पाणी. मला सांगा कुठला माय बाप असा आहे, कुठली माय अशी, कुठला बाप असा आहे. अरे आपला लहान 3 वर्षाचा 4 वर्षाचा मुलगा जर गल्लीमध्ये खेळण्याकरता गेला आणि त्याच्या चैन जे असतात पायामध्ये, त्या चैनाच्या आवाजावरून आई साहेब ओळखतात आपला मुलगा आहे की लोकांचा. बरोबर आहे की नाही आजी, शांता आजी, बरोबर आहे का नाही. हो
चैनावरून आवाज ओळखणारे माणसं पाणी घ्या म्हटल्याच्या नंतर आवाज ओळखणार नाही का महाराज? मायबाप आहेत. विचारलं कोण आहेस तू? म्हटलं मी या अयोध्याचा राजा दशरथ आहे. कशा करता आलास बाबा? काही नाही, तुम्हाला पाणी घेऊन आलो. अरे आमचा मुलगा आमच्या करता पाणी आणण्याकरता गेलाय की? तुझ्या हातचं पाणी पिण्याची गरज नाही आम्हाला. काय झालं? त्या दशरथ राजाने सांगितलं, तुमचा मुलगा माझ्या हातून मेला. आता मला सांगा तिथं अवस्था कशी झाली असेल? ऐका ना, तिथं अवस्था कशी झाली असेल? समजा एखाद्याचा मुलगा मेला आणि त्याला जर आपण सांगितलं तुमचा मुलगा मेला की हो, मेला की हो, अरे त्या माणसाच्या हातामध्ये अमृत जरी दिलं तुम्ही त्याच्या हातामध्ये अमृत जरी दिलं आणि आपल्या हातून जर ते घडलं असेल तर तो माणूस म्हणेल, ए राजा फेक की रे तुझं पाणी, नकोय तुझं पाणी आम्हाला. अरे याच्यापेक्षा मेलेलं बरे. अरे आमच्या आंधळ्या माय बापाचा जर काठी तू हिसकून घेत असेल तर काय तुझ्या हाताने पाणी प्यायचंय? काय तुझ्या हाताने पाणी प्यायचंय? फेक तुझं पाणी. आणि ते पाणी फेकत असताना त्या दशरथाला श्राप दिला. त्या दशरथाला असा श्राप दिला, हे राजा 4 मुलं असतील तुला. किती? 4 मुलं असतील, पण शेवटी पाणी पाजण्याकरता एकही राहणार नाही. याला कर्म म्हणतात महाराज. म्हणून कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे दशरथे योगे मेला, कर्मे रावण क्षय पावला, वियोग घडला सीता दे. म्हणून कर्म शिल्लक राहिलं की तात्या जीवाला जन्माला यावं लागतं. दुसरं कारण असं आहे, वासना निर्माण झाली की जीवाला या भक्ती लोकांमध्ये जन्माला यावं लागतं. जड भरत राजा हरणी गर्भा गेला, जड भरत राजा हरणी गर्भा गेला, हो घाला तो घातला वासनेने, वासनेने घाला तो घातला वासनेने. जड भरत राजा हरणी गर्भा गेला, जड भरत राजा हरणी गर्भा गेला, घाला तो घातला वासनेने.